and that's why they contacted me for Kathak as a Kathak dancer, and I modeled for Lipton Taza Chai. आणि त्यावेळेला during the modeling of Lipton Taza, I literally took the sip, and then after taking the sip shot, and then I came back, कमाल की ताजगी. So some such funny things happen. बट थोडक्यात काय तर चहा कॉफीचं कणभरही आकर्षण न वाटण्याचं कारण ते चिप तिकडून आलेली आहे. अँड दॅट वॉज डॉक्टर पटवर्धन बुवा. आणि डॉक्टर पटवर्धन बुवांना लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय कीर्तनकार ही उपाधी दिली होती. सो असं आईच्या बाजूचं हे घराणं. आणि त्यानंतर आजीनी संगीत महानपमान, सौभद्र, एकच प्याला ह्याच्यामध्ये तर केलीच कामं, पण थोडीशी नाटकांमध्ये खूप केली. तिचं शेवटचं गाजलेलं नाटक रंगभूमीवरचं म्हणजे ही श्रींची इच्छा. आणि ही श्रींची इच्छाचे शेकड्याने प्रयोग झाले आणि त्यात आजी गोपिकाबाईची भूमिका करायची ही श्रींची इच्छामध्ये. आणि माझ्यातले जे अभिनयाचे किडे होते त्याला सगळ्यात पहिला टेक ऑफ आजीमुळे मिळाला. आय वॉज ऑलवेज फॉन्ड ऑफ टेकिंग पार्ट इन व्हेरियस कॉम्पिटिशन. म्हणजे शाळेत कुठलीही स्पर्धा लागली की मी त्याच्यात भाग घेणारच असं ठरलेलंच असायचं. तर मग ती वक्तृत्व स्पर्धा असो किंवा अभिनयाची एकपात्री अभिनय स्पर्धा असो, आणि वक्तृत्व स्पर्धा असली की मी बाबांना पकडायची. आणि बाबा माझे एक्स्ट्रीमली वेल रेड, व्हेरी स्कॉलरली पर्सन, व्हेरी लिंग्विस्टिक पर्सन, ट्रिमेंडस कमांड ऑन ऑल द लँग्वेजेस, संस्कृतचा अभ्यास असलेले. आणि BA ऑनर्स करताना त्याच्यात शेक्सपियर स्पेशलायझेशन केलेले. त्यामुळे शेक्सपियरची सगळी नाटकं त्यांना अशी मुखोद्गत होती. मग शायलॉक असो, हा असो, मर्चंट ऑफ व्हेनिस, म्हणजे ते असे दडदड आम्हाला सगळं सांगायचे. त्यामुळे आम्हाला जगातल्या कुठल्याही विषयावर जर प्रश्न मनात असेल तर वी यूज टू लुक ॲट आवर डॅड, आणि आम्हाला उत्तर मिळायचं. आणि मला आठवत आहे बाबा असे त्यांची आजकाल सगळे फटफट दाढ्या करून जातात. बाबांची दाढी अशी साग्र संगीत अशी अर्धा तास वगैरे असायची. त्याचा आधी खाली सतरंजी अंथरायचे, मग त्याच्यावर तो दाढीचा डबा आणि त्याला टेकून असा आरसा असायचा की तिथून मग त्यांना ते दिसेल. आणि मग ते गरम पाणी घेऊन मग तो ब्रश असायचा पूर्वी असा, मग तो ब्रश आणि मग ते साबणाचं असं असं करून असं 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 बराच वेळ त्यांचा म्हणजे अशी मोठी प्रोसेस असायची दाढी. तर बाबा दाढी करायला बसले की वक्तृत्व स्पर्धेच्यासाठी कागद पेन घेऊन मी लगेच बाबांच्या बाजूला जाऊन बसायची. आणि मग बाबांचं आता काय विषयावर बोलायचं आहे, मग तो विषय मी त्यांना सांगायची. आणि मग ते संबंध भाषण म्हणजे दाढी करता करता संबंध ते मला वक्तृत्वाचं संबंध भाषण बाबांकडून मिळायचं. आणि मग तिचं जाऊन मी उजेड पाडायची. पण आत्तापर्यंत तरी सगळ्या वक्तृत्व स्पर्धात पहिलं बक्षीस मिळवलेलं होतं. आणि मग असं एकदा एकपात्री अभिनय स्पर्धा शाळेमध्ये नुसते उतारे नॅरेटिव्ह असं केलं होतं. पण कॉलेजमध्ये आले तेव्हा केव्हा तरी कॉलेजमध्ये एकपात्री स्पर्धा लागली. आणि मी म्हटलं हां आपण करूया एकपात्री स्पर्धा. आणि त्यावेळेला नेमकं आजी मुंबईला आली होती. माझी आजी शी यूज्ड टू लिव्ह इन पुणे, आणि तिचं स्वतःचं तिने छान बंगला बांधला होता. म्हणजे त्या करिअर तिने निवडल्यानंतर शी डिड व्हेरी वेल इन दॅट करिअर. तर त्यावेळेला ही श्रींची इच्छाचा प्रयोग होता मुंबईत, आणि म्हणून प्रयोगासाठी आजी आली होती. आणि मग ती आमच्याच घरी राहायची प्रयोगाला आली की. तर मला अजून आठवत आहे आजी दुपारची जेवायला बसली होती आणि मी ॲज युजल कागद पेन घेऊन आजीच्या बाजूला, आजी आमच्या एकपात्री अभिनय स्पर्धा आहे, मला काहीतरी दे ना करायला. म्हणजे म्हणलं गीतेचा उत्तर आहे की छान एकच प्याला म्हटला. आणि ती जी भूमिकेत शिरली तिच्या हातातला घास तिथंच राहिला आणि तिथे संपूर्ण गीता तिची उभी राहिली. आणि मी भराभर आणि डोळ्यांनी तिला पीत होते तो संबंध, तिचा परफॉर्मन्स. आणि म्हणजे ते अश्रू, तिची थरथर, असं संबंध त्या घासातच त्याच घास राहिला तिचा. आणि गीता तिने साकार केली माझ्यासमोर. अँड दॅट्स हाऊ माय मोनो ॲक्टिंग करिअर स्टार्टेड. Before you go further on the शाळा आणि कॉलेज, little bit coming back to नागपूर आणि आशा कमिंग टू अनंत. नाही तो माझा स्क्रिप्टचा भाग आहे. हो, पण थोडंसं त्याच्यातलं काहीतरी सांगितलं, स्क्रिप्ट ऐकवायचंय थोडंसं. आणि इन्क्लुडिंग द लिटल बिट थोडंसं म्हणजे हाऊ
how Archana Zoekar came into being? No, that is more of my way of putting it. I would say it's more of showing you what I am as a screenplay writer. So as I said that first I started writing this as a screenplay, and then I stopped and I shifted to writing my biographical book. So obviously in the biographical book first I'm introducing माझे बाबा, माझी आजी, माझे पणजोबा, इकडची आजी, म्हणजे आई सगळ्यांचं. पण in the screenplay my first scene, that is what I had, हात पकडतोय मला. So it's what I am that will tell you what I am as a writer. Because I'm not just a writer, I'm a director, I'm a visualizer. So I see everything from camera point of view. And my first scene opens स्थळ नागपूर. साधारण 24 वर्षाची आशा. आणि आशापेक्षा एक 8 वर्षांनी अनंत जोगळेकर मोठे होते. सो साधारण अर्ली 30s मध्ये अनंत जोगळेकर फटाफट ऑफिसला जायची तयारी करतोय. छोटासा आशू म्हणजे माझा मोठा भाऊ, तो साधारण एक 7-8 महिन्याचा वगैरे, तो तिथे खेळतोय, बागडतोय. आणि व्हाईल अनंत इज गेटिंग रेडी, आशा शांतपणे चहाचा कप समोर आणून ठेवते आणि म्हणते मला एवढं दुसरं मूल नकोय. तो चपापून तिच्याकडे बघतो, म्हणते आशू अजून खूप लहान आहे, मला इतक्यात दुसरं मूल नकोय. व्हॉट अ वे टू डिक्लेअर दॅट शी इज प्रेग्नंट. अँड अनंत तिला म्हणतो की आता 2-4 दिवसात पुण्याला जाणारच आहेस, तेव्हा डॉक्टर मिस्त्रींना विचारणं, त्यांचा सल्ला घे, त्या म्हणतील तसं कर. दॅट इज वेअर ही स्टॉप्स. कट टू अ सीन ऑफ चू गाडी, ट्रेन गोईंग. कट टू पुण्याचं गजबजलेलं मार्केट, डॉक्टर मिस्त्रीबाईंचा दवाखाना, आरशी डॉक्टर इन लाईक OBGYN इन टुडेज लँग्वेज. त्यांच्या दवाखान्यातले चेकिंग रूममध्ये त्यांच्या टेबलवर उठून बसते आशा. आणि डॉक्टर मिस्त्री तिला म्हणतात आशा, ती आशा म्हणायच्या नाही, त्या तिला बिल्ली म्हणायच्या. बिल्ली, मी तुला सांगते बघ, तुला लग्नाच्या 8 वर्षांनंतर आत्ता आशू झाला, त्याच्यानंतर पण मध्ये तुझं मिसकॅरेज झालं. आता पुन्हा तुला दिवस गेले, तू पोर पाडू नको. माझं एक निसर्गाला काम करू दे, तर राहिलं, गेलं तर गेलं, पण तू नको पाडू. आणि म्हणून माझा जन्म झाला. Thank you very much. But this is the beginning of Archana Zoekar. आणि मग तिथून then we started talking about your school, college, आणि मला असं वाटतं की अस्मिता has couple of things about school. Few quickly, since I spoke from my mom's side. बाबांच्या बाजूचं सांगायचं म्हणजे बाबांचं चाइल्डहुड खूप गरिबीत गेलं. कारण त्यांचे वडील जे होते ते प्रखर स्वातंत्र्य संग्रामात उतरलेले होते. आणि मला आठवतं त्याप्रमाणे ब्रिटिशांनी धरलं आणि जर छळ केला तर तुमची सहनशक्तीची ताकद काय आहे हे त्यांना त्यांचे जे असे म्हणजे अंडर कव्हर असायचं संबंध क्रांतिकारी लोकांचं, तर त्यांच्या क्रांतिकारी गटामध्ये त्यांना सामील करून घेण्यात यावं म्हणून मला अजून आठवते मला बाबांनी म्हटलं होतं की आजोबांनी मनगटावर निखारा धरला होता टू शो देम दॅट व्हॉट्स हिज टॉलरन्स. अशा इथपर्यंत ते गेले होते. आणि तरी बाबा जेमतेम 8-10 वर्षाचे किंवा असे 11-1 वर्षाचे असतील. अराउंड दॅट टाईम माझे आजोबा गेले, म्हणजे कोंडदेव जोगळेकर. सो अनंत कोंडदेव जोगळेकर. आणि माझ्या वडिलांची आई भागीरथी लग्नानंतरची गंगा आजी. आणि तिचे जे वडील होते तेही वकील होते, म्हणजे माझे पणजोबा तिकडून. ते अत्यंत एक निष्णात वकील होते. त्यांच्या घरी कायम अशिलं आणि केसेस ह्याचा. आणि पूर्वीच्या काळी फीस फक्त मनीमध्ये नाही, धनधान्य दिलं, फळफळावर दिलं असं सुद्धा चालायचं. आणि भरपूर सुबत्ता होती त्यांच्या घरात. आणि नुसते ते वकील नव्हते, ते सुद्धा निष्णात आयुर्वेदाचार्य होते. सो अशा कित्येक दोन्ही घराण्यातून आयुर्वेदाचार्यांकडून आलेल्या अशा अनेक जडीबुटी ज्या आम्हाला म्हणजे थ्रू द फॅमिलीज फॉर जनरेशन्स माहिती आहेत की विच आर लाईफ सेव्हिंग जडीबुटीज. आणि
ते अजूनही आमच्या घराण्यात वापरल्या जातात. म्हणजे आजीचं एक किस्सा सांगायचा म्हणजे गंगा आजीचा. गंगा आजी माझी खूप पुरोगामी विचाराची होती. शी वॉज बॉर्न समवेअर अराउंड 1896. शी पास्ड अवे इन 1986. And despite of that, she loved my mother. म्हणजे सून. तिला पूर्ण पाठिंबा दिला होता. इवन मुंबईला मला आठवत आहे. आणि म्हणजे तिला 2 मुलगे, बापू काका आणि माझे बाबा. बापू काका माझ्या बाबांपेक्षा 8 वर्षांनी मोठे होते आणि ते पुण्याला असायचे. त्यामुळे 2 मुलांनी आईला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. सो ती 6 महिने बापू काकांकडे राहायची, मोस्टली उन्हाळ्याच्या वेळेला, आणि थंडीमध्ये ती मुंबईत आमच्याकडे असायची. आणि तिचेही निळे डोळे होते, सुरेला आवाज होता. म्हणजे 90च्या पुढेपर्यंत ती जगली, पण डोक्याचे केस काळे होते. कधीही म्हणजे रंगवणं वगैरे तर माहितीच नाही, पण डोक्याला तेल लावणं, नियमित नहाणे धुणे एवढंच होतं. ती पूर्ण शाकाहारी होती. म्हणजे शाकाहारी पराकोटीची इतकी की बीटरूट रक्तासारखं लाल असतं म्हणून ती तेही खायची नाही.